बांगलादेशची काही बातमी आहे का? निर्यातीचं काय झालं? मागच्या आठवड्यात तिथल्या वाणिज्य सल्लागारांनी सांगितलं होतं की आमचे कांद्याचे बाजारभाव बांगलादेशमधले वाढते आहेत. हे जर आठवडाभर ही बाजारभावांची वाढ अशीच राहिली तर आम्ही कांद्याच्या आयातीवर आम्ही विचार करू, आयातीचा परवाना देऊ शकतो. तर आज माझ्याकडे दोन बातम्या आहेत. त्यामध्ये हिली लँड पोर्ट किंवा हिली भूबंदरमध्ये तिथल्या आयातदारांचे जे अध्यक्ष आहे त्यांच्या हवाल्यानुसार तिथल्या एका BSS नावाच्या दैनिकानं किंवा पोर्टलनं एक बातमी दिली आहे. ती म्हणजे बांगलादेशची आयात जी आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे किंवा काही व्यापारी 1 ते 2 दिवसात भारतातनं बांगलादेशमध्ये कांदा मागवू शकतात. अर्थात ही त्या पेपरची बातमी आहे. दुसरी बातमी जी आहे ती काही युट्यूबरनी दिलेली आहे. त्याच्यानंतर ट्रिब्यूनची बातमी आहे. त्यानंतर आणखी 1-2 पोर्टलच्या बातम्या ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या माहिती देत असतात त्यांच्या हवाल्यानुसार तिथली परिस्थिती जरा वेगळी आहे. आता याच्यामध्ये थोडासा गोंधळ आहे, पण तुम्हाला जी तुमची उत्सुकता होती की बांगलादेशमध्ये कांदा जाणार का आणि आता तो कधी जाणार, 2-3 दिवसांपूर्वी काही व्यापारी पण अशा कमेंट करत होते की रविवारपर्यंत किंवा सोमवारपर्यंत आयातीचा परवाना बांगलादेशमध्ये मिळू शकतो, कारण शुक्रवार आणि शनिवार त्या देशामध्ये सुट्टी असते. नमस्कार, ॲग्रोशिवार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार दिनांक 16 नोव्हेंबर. आज रविवारच्या या विशेष सत्रामध्ये आपण परत एकदा बांगलादेशची माहिती घेणार आहोत. तुम्ही मागच्या 2-3 महिन्यापासून सारख्या बांगलादेशच्या बातम्या देतात. प्रत्यक्ष कांदा विक्री काही होत नाही, ना निर्यात होते, शेतकऱ्यांना आशा लावतात, अशा अनेक कमेंट मला येत असतात. मात्र माझं काम जे आहे पत्रकारितेचं, मी प्रामाणिकपणे करत असतो. माहिती देणं माझं काम आहे, तुम्हाला अपडेट ठेवणं काम आहे. प्रत्यक्ष कांदा निर्यात होईल का, आयात होईल का, हे माझ्या हातात नाही, ना कुणा पत्रकाराच्या किंवा कुठल्या याच्या हातात आहे. त्यावेळेस जेव्हा माहिती येईल ती मी तुम्हाला देईनच. त्यामुळे कांदा विक्रीचा निर्णय किंवा साठवणुकीचा निर्णय आपण आपल्या जबाबदारीवर करायचा आहे. आता बांगलादेशला कांदा निर्यात झाली काय आणि नाही झाली काय, तर 15 नोव्हेंबर नंतर कांद्याचे बाजारभाव कसे राहणार आहेत या संदर्भातला व्हिडिओ काल आपण सदस्यांसाठी किंवा मेंबर्ससाठी अतिशय बारकाईनं केलेला आहे. तिथे कांदा विकायचा किंवा ठेवायचा याचे अचूक किंवा स्पष्ट संकेत दिलेले आहेत, सल्ले दिलेले आहेत. ही अगदी बारकाईनं माहिती आहे. नोव्हेंबरच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये बाजारभाव काय राहतील या संदर्भातली. आता तुम्हाला जर बघायचं असेल तर अनेक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलाय. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ती माहिती घेऊ शकतात. याचं कारण ही सगळं मेंबरशिपसाठी आहे. याचं कारण अनेक याच्यामध्ये ही माहिती साधारण 5-5 दिवस 10-10 दिवस अभ्यास करून मिळवावी लागते आणि त्यासाठी बऱ्यापैकी मेहनत आहे. काही माहिती आपण विकत पण घेतो, त्यामुळे मेंबरसाठी ती उपलब्ध केलेली आहे. एरवी मी तुम्हाला सांगत असतो. तर आता या हिली लँड पोर्टची काय बातमी आहे, BSSने काय बातमी दिली आहे ते आपण बघूया. आता असं झालंय की तिथले जे माहिती आहे त्यानुसार तिथले जे अध्यक्ष आहे त्यांनी माहिती दिली की काही जणांना बांगलादेशमध्ये निर्यातीचा परवाना LC जो आहे त्यांनी खुली केलेली आहे आणि त्या हिशोबाने आता बांगलादेशमध्ये जी आयात आहे ती लवकरच होऊ शकते. बांगलादेशचे वाणिज्य सल्लागार होते SK बशीरुद्दीन यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं मागच्या आठवड्यात की कांदा आयातीसाठी आम्ही परवानगी दिली आहे, पण जिथं कांदा स्वस्त आहे तिथे, म्हणजे भारतात स्वस्त असेल तर आम्ही भारतातून कांदा आणू, पाकिस्तान चीनमध्ये स्वस्त असेल तर आम्ही तिथून कांदा आणू, पण आम्ही कांदा तेव्हाच आणू जेव्हा कांद्याचे बाजारभाव स्थानिक बाजारामध्ये वाढतील. मधल्या काळामध्ये असं झालं की ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशचं महत्वाचं दैनिक आहे 110 ते 120 पर्यंत 110 ते 120% पर्यंत गेलं होतं. आता 1% म्हणजे भारताचे साधारण 70 पैसे, त्या हिशोबाने साधारण 80 ते 90 रुपये पर्यंत तिथल्या किमती गेलेल्या होत्या. आता या सगळ्या याच्यातनं हे कांद्याचे दर चढेच राहिले आणि याच्यामध्ये तिथल्या व्यापारी आणि तिथली सिंडिकेट याच्यावर वेगवेगळे आरोप होत राहिले. त्याच्यानंतर परवानगी मिळेल की नाही अशा माहिती येत राहिल्या आणि आता
जी कालची बातमी येते त्यानुसार दिनापूर नावाचं जे गाव आहे, जो जिथली बाजार समिती आहे, तिथले कांद्याचे बाजारभाव बांगलादेशमध्ये अचानक कमी झाले. आता हे अचानक कमी होण्याची दोन कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण, आयातीसाठी परवानगी दिल्याच्या बातम्या येत आहेत. भारतीय शेतकऱ्यांसाठी ही उपयुक्त बातमी आहे. आयातीसाठी परवानगी दिल्याच्या बातम्यांमुळे हिली लँड पोर्ट दिनाजपूर जिल्ह्यातील हे भूबंदर आहे, इथे कांदा आयात करण्याची परवानगी दिली आहे. मागच्या 24 तासात कांद्याच्या किमती ज्या आहेत त्या 20% कमी झालेल्या आहेत. म्हणजे 100 रुपयावरनं ते आता 80 रुपये, माफ करा, 100% प्रति किलोवरनं 80% पर्यंत त्या किमती आलेल्या आहे. म्हणजे साधारण 14 रुपयांनी त्यांच्या किमती घटल्या आहे भारतीय रुपयामध्ये. आता तिथल्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार की भारतातून आयातीत कांदा येऊ शकतो, यामुळे मुख्य बाजारातील दर जे आहे ते आणखी घसरण्याची शक्यता आहे. आता या बातम्या जेव्हा येतात, भारतामध्ये पण जेव्हा असं होतं की नाफेडचा कांदा बाजारात येणार, प्रत्यक्ष तो गेलेला नाही, तरी पण व्यापारी, आडते आणि ही जी बाजाराचं सिंडिकेट आहे त्यांनी आपला इथे बाजारभाव पाडलेले होते. सेम तसाच प्रकार भारतातनं किंवा कुठल्याही देशातनं बांगलादेशमध्ये अजून कांदा गेलेला नाहीये. कांदा येईल अशी बातमी आहे. तो कधी येईल ते 2-3 दिवसात येऊ शकतो की येणार नाही, पण बाजारभाव पाडण्याचं काम तिथं केलेलं आहे. तरी पण जी बातमी आहे ते आपण बघूया. हिली लँड पोर्टमध्ये कांद्याचा पुरवठा सुधारल्याचं असं तिथले व्यापारी सांगत आहेत. आणि भारतातून आणलेला आयातीत कांदा जर आला तर मुख्य बाजारातील दर आणखी कमी होतील. आता याच्या संदर्भात जे महत्वाची माहिती, मी थोडंसं स्क्रोल करतो, माझ्याकडे वेगवेगळ्या वेबसाईट आहे, त्याची माहिती आपण घेतलेली आहे. आता शेखावत हुसैन शिल्पी हे हिली लँड पोर्ट इम्पोर्ट्स एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. भारतातून कांद्याची आयात करण्यासाठी काही आयातदारांनी आधीच LC लेटर ऑफ क्रेडिट उघडलेलं आहे, ओपन केलेलं आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात हा कांदा हिली लँड पोर्टवर पोहोचेल. त्यामुळे स्थानिक बाजारातील दबाव मोठ्या प्रमाणावर कमी होईल. आता भारतातल्या घोचडंगा बॉर्डरवर मागच्या 3 दिवसामध्ये, मुळात शनिवार रविवार ते शुक्रवार तर सुट्टीच असते, शनिवारी पण सुट्टी असते, पण त्याच्या आधी ज्या कांद्याच्या गाड्या गेल्या होत्या, मी इथं सांगितलं होतं, हिंदी चॅनलवरही सांगितलं होतं की साधारण 1, 2, 3 अशा जायच्या होत्या, त्या बंद झाल्या आणि त्या काही पुढे बांगलादेशामध्ये गेलेल्या नाही. पण आता जे झालंय, आज सकाळी या गाड्या जाणं, त्या रिपोर्टमध्ये या गाड्या किती गेल्या ते बंदच झालं होतं, गाड्या जातच नव्हत्या. आज भारतातनं आज रविवारी सकाळी साधारण 2 कांद्याच्या गाड्या घोचडंगा बॉर्डरवर गेलेल्या आहेत. ही मला असं वाटतं कुठेतरी आशादायक बातमी आहे. आता शेखावत हुसैन जे आहे त्यांनी जे सांगितलंय त्यानुसार जर येणाऱ्या काळामध्ये निर्यात झाली तर बांगलादेशमध्ये बाजारभाव कमी होऊ शकतात आणि भारतातनं तिथून निर्यात होऊ शकते असं म्हणणं आहे. आता भारताचे जे इम्पोर्टर्स आहेत त्यांनी काही पोर्टल्सला दिलेल्या, माफ करा, भारताचे जे निर्यातदार आहे त्यांनी काही पोर्टलला मुलाखती दिल्या आहे आणि त्यांनी असं सांगितलं की बांगलादेशमध्ये आता परिस्थिती आहे कांदा आयात करण्याची, पण तिथले जे इम्पोर्टर आहे किंवा तिथले आयातदार आहे त्यांनी तयारी पण केलेली आहे. पण सरकारी जी लाल फितीचा कारभार म्हणा किंवा परवानगी म्हणा ती अजून आलेली नाही. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आहे. पण सध्या तरी हिली लँड पोर्टची जी बातमी आहे, BSS नावाचं जे पोर्टल आहे त्यांच्या हवाल्यानुसार येणाऱ्या काळामध्ये ते आता ओपन झालेलं आहे. काही आयातदारांना, व्यापाऱ्यांना LC मिळालेली आहे आणि 2-3 दिवसात भारतीय कांद्याचे ट्रक हिली लँड पोर्टवर पोहोचू शकतात आणि आयात सुरू झाल्यावर ऑफकोर्स तिथला तुटवडा कमी होईल. मात्र स्थानिक बाजारातले काही रिपोर्ट आले, त्यांच्या म्हणण्यानुसार काय झालं की मागच्या आठवड्यात कांद्याची वाढ झाली, दुप्पट भाव झाले, पण तिथे काही लोकांकडे त्यांनी त्या भाववाढीमुळे स्थानिक लोकांनी स्टॉक करून ठेवला कांद्याचा त्या याच्यामध्ये, आणि कांद्याचा स्टॉक केल्यामुळे मग त्यांना आता कांद्याची खरेदीची गरज नाही, म्हणून ढाक्याच्या श्याम बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत असं तिथल्या व्यापाऱ्यांनी, होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता या सगळ्याचं येणाऱ्या काळात काय होतं ते आपल्याला आज संध्याकाळी, उद्या परवा समजू शकेल आणि
पक्की माहिती जेव्हा येईल, निर्यात सुरू झाली की नाही ते तुम्हाला सांगेलच. सध्या तरी LCच्या किंवा लेटर ऑफ क्रेडिट ज्याला म्हणतो, आयातीच्या संदर्भात या बातम्या आहेत. बघूया याचे काय परिणाम होतात. आता कांद्याची आयात बांगलादेशमध्ये झाली किंवा आपल्याकडनं निर्यात झाली तर कांद्याचे बाजारभाव किती वाढू शकतात? साधारण 2 ते 3 रुपयांनी वाढू शकतील. मात्र ते आधीच पडलेले आहे, त्यामुळे सरासरी त्याची लेवल होईल. आत्ताचा जो ट्रेंड आहे कांद्याच्या या 15 नोव्हेंबर नंतर, तो कांद्याच्या घसरणीचा ट्रेंड आहे. अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे माझं. नवीन कांदा बाजारात यायचा आहे, पण कांदा बऱ्यापैकी खराब झालेला आहे. मागणी पुरवठ्याची तफावत आहे. काहींनी ते मुद्दामून दर पाडण्याचं काम केलेले आहे, कारण त्यांना बांगलादेशमध्ये कांदा जाईल अशी कुणकुण लागली होती का, किंवा श्रीलंकेसाठी माल कमी पडतोय का, कारण त्याची निर्यात लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेची निर्यात साधारण नोव्हेंबरच्या 4थ्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही व्यापारी स्टॉक करत आहेत का आणि म्हणून किमती दबावत आहेत का, हे पण बघायला पाहिजे. पण अॅनालिटिक्स काय सांगतं, प्रत्यक्ष काय गोष्टी आहे, हे मी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्या व्हिडिओमध्ये बघता येईल. मात्र आत्ताचा जो सल्ला आहे तो मात्र सावधपणे व्यवहार करा. तुमच्या स्थानिक बाजाराच्या किमती जर पडत असतील आणि ट्रेंड साधारण 2-3 दिवस पडते असतील तर मात्र तुम्ही कांदा विकायचा की ठेवायचा या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. आत्ताचे ट्रेंड या पद्धतीचे उलटे ट्रेंड आहे, घसरणीचे आहे. जोडून राहा. तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. आत्तापुरतं एवढंच. धन्यवाद.